तर गेले 2-3 आठवडे संपूर्ण महाराष्ट्रानं राणे विरुद्ध राणे असा सामना पाहिला। राणे बंधूंमधल्या या लढाईवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मात्र या प्रतिक्रियेतच राणे विरुद्ध राणेंमधला राजकीय वैमनस्यामधलं सार दडलंय। हा सामना फक्त दोन भावांमधलाच आहे की या दोन भावांच्या आड दोन वेगळ्याच शक्ती एकमेकांना शह द्यायचा प्रयत्न करतायत? पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। आजवर सिंधुदुर्गनं अनेक निवडणुकांमध्ये सिनियर आणि ज्युनियर राणेंचे वेगवेगळे अवतार, त्यांचे जय पराजय पाहिलेत। मात्र यावेळी पहिल्यांदाच राणे विरुद्ध राणे अशी निवडणूक पाहायला मिळत असल्यानं त्याकडे फक्त सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सिंधुदुर्गात युतीमध्ये मिठाचा खडा पडला। शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश राणे आणि भाजपचे नितेश राणे, सख्या भावंडांमध्ये सामना सुरू झाला। निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन केलं, त्यामुळे प्रकरण फक्त दोन राणेंपुरतं उरलं नाही। महायुतीच्या बड्या नेत्यांना यात उडी घ्यावी लागली। निवडणुकीच्या आधीच्या अखेरच्या रात्रीपर्यंत हा राजकीय शिमगा शमायचं काही नाव घेत नाहीये। आपल्या भावाला म्हणजे निलेश राणेंना शिंदेंच्या शिवसेनेत एकटं पाडलं जात असल्याचा नितेश राणेंचा दावा आहे। पण जे दिसतंय त्याच्यावर मी आधारित ते बोललेलो आहे। शेवटी दुसरा त्यांच्या शिवसेने पक्षामध्ये कोणच काय बोलत नाही। शिंदे साहेब काल आले, बोलले का काय? बोलले का? कोणच काय बोलत नाही। म्हणून मी त्या आधारे जे मला दिसतं, 1% जे राजकारण कळतं त्याच्या आधारे मी बोललेलो आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसून येईल। तर भावाच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवत निलेश राणेंनी भाजपवरची आगपाखड कायम ठेवली। आम्हाला माणसांना किंवा कुठल्या व्यक्तीला हरवायचं नाही। लोकांच्या हे लक्षात येतं आहे की सत्याचा दुरुपयोग कसा कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे। किती जरी काही केलं तरी म्हणजे रावणाचा अहंकार जर तुटू शकतो तर मला वाटतं या जगामध्ये कोणाचाही अहंकार तुटू शकतो आणि ती तुटण्याची वेळ आलेली आहे। उद्याच्या 3 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा प्रत्येकाला आपली जागा कळेलच। भाजपच्या प्रचारासाठी कोकणात आलेल्या आशिष शेलारांनी निलेश राणेंवर प्रहार केला। निलेश राणेंनी शेलारांना मोठ्या भावाची उपमा दिली, मात्र मोठ्या भावाला प्रत्युत्तर द्यायला ते विसरले नाही। रवींद्र चव्हाण साहेबांवरचे खोटे आरोप भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही, बिलकुल सहन करणार नाही। निवडणुका येतील जातील, पण सूर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करेल थुंकी त्याच्याच तोंडावर उडेल, हे पण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे। सूर्य कोण? यांनी रवींद्र चव्हाणांचं उल्लेख। माझ्या दृष्टिकोनातून सूर्य कोण? सूर्याला जे ग्रहण लागलंय ना ते काढायचा प्रयत्न निलेश राणे करतोय। प्रत्येक माणूस स्वतःला काही समजू शकतो ना, स्वतःला वाघ समजू शकतो, स्वतःला सूर्य समजू शकतो, ती त्यांची समज आहे। की शिल्पाताईचं म्हणे प्रमाणपत्र कसं आहे ते आम्ही कोर्टात जाऊन सांगणार। अरे निवडणुकीत उभे आहात ना, या ना समोर लढा। रडीचा डाव कसला टाकताय? मी वकील म्हणून पण सांगतोय, कॅबिनेटचा सदस्य म्हणून पण सांगतोय, कोणाच्या माईचा लाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही। एका वकिलाने एका जजचा केलेला अपमान हा काही बरोबर नाही। दुसरं कोण बोललं असतं चाललं असतं, पण तुमचं प्रोफेशन तुम्ही सांगता, ॲडव्होकेट तुम्ही आहात आणि तुम्ही जज साहेबांचा अपमान करता, तुम्ही डायरेक्ट जजमेंट सांगून टाकता, हा तुमचा अधिकार नाही। आणि जसं मी सांगितलं, मालवणसाठी जे काही तुम्ही एक फक्त किरकोळ तुमच्या सांस्कृतिक विभागामध्ये फक्त 13 कोटी रुपये आहेत की नाही मला माहीत नाही, पण जर ते असतील तर मालवण वाट बघतंय। तुम्ही वर्षभरात ते देऊ शकला नाही, तुम्ही मालवणला दुसरं काय देणार आहात? राणे बंधूंमधल्या सामन्यावर आजवर सगळे बडे नेते बोलून झालेत। बाकी राहिले होते ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अखेर त्यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे। जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन, माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही। जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे।
म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे. थोडक्यात काय तर खरा राजकीय संघर्ष राणे बंधूंमध्ये नाही तर भाजप आणि शिवसेनेत आहे. दोन्ही भाऊ फक्त आपापल्या पक्षाप्रती निष्ठा बाळगण्याचं काम इमाने इतबारे करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अशी टिप्पणी करणं चुकीचं ठरणार नाही. मात्र राणे विरुद्ध राणे नाट्यामुळे राजकारणात जास्त रस असणाऱ्या कोकणवासियांचं गेले 2-3 आठवडे चांगलं मनोरंजन झालं एवढं नक्की. सदाशिव लाडसह अमोल मोरे, एबीपी माझा, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.